नमस्कार मंडळी. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ हे राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील तरुणींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक लाभाच्या योजनेची अंमलबजावणी करीत आहे. महामंडळामार्फत सद्यस्थिती कार्यान्वित असलेल्या योजनेच्या सुयोग्य अंमलबजावणीकरिता व महामंडळाच्या मार्फत प्रस्तावित असलेल्या नवीन योजनेच्या अंमलबजावणीकरिता महामंडळाने आर्थिक वर्ष 2024-25 करिता महामंडळाच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 400 कोटीचा निधी अर्थसंकल्पित केला आहे. या अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या 400 कोटी इतक्या रकमेपैकी 130 कोटी निधीची प्रणाली उपलब्ध करून देण्याची आज 28 जून 2024 रोजी शासन निर्णय निर्मित करून याला मान्यता देण्यात आलेली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत 130 कोटी रुपयाचं नव्याने वितरण करण्यात आज शासनाने मान्यता दिलेली. त्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा मराठाच्या तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी ही योजना आहे. म्हणजेच तुम्हाला 15 लाखापर्यंत कर्ज या योजनेमार्फत तरुण आणि तरुणींना दिलं जातं. मात्र याकडे मराठा तरुण डोळे झाकपणाने करीत आहे. त्यामुळे आणि टप्प्याटप्प्याने हा निधी शासन वितरित करतं. मात्र मराठा तरुणांनी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त तरुणांनी घ्यावा असे आवाहनही शासनामार्फत करण्यात येतं. मात्र मराठा तरुण याच्याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसून येत आहे किंवा त्यांच्या फायली मंजूर होत नाही. कसल्याही अडचणी असल्यास तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना तुम्ही भेटू शकता किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुमच्या बँकेशी तुम्ही या योजनेचा मार्गदर्शनही घेऊ शकता किंवा तिथंही माहिती घेऊ शकता. माहिती आवडल्यास नक्की शेअर करायचं आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.